बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानं महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे आज विधिमंडळातही पडसाद उमटलेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली। त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत कुणालाही सोडणार नसल्याचं आश्वासन दिलं। इथले जे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत यांचा पूर्ण निष्काळजीपणा, जामीन झाल्यानंतर हे पोलीस अधिकारी आरोपींसोबत बसले, उठले, चहापान झाले, याचे सुद्धा फोटोग्राफ्स व्हायरल झालेले आहेत। दुर्दैवानं याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुकाध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे। 6 आरोपी आहे, 3च आरोपी आतापर्यंत पकडलेले, 3 आरोपी अजून पकडलेले नाही। या संदर्भात इथला जो पीआय आहे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलाय। त्यावेळेचा जो इन्चार्ज पीएसआय आहे त्याला सस्पेंड केलेला आहे। 3 आरोपींना अटक केलेली आहे। काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल।